वेळेअभावी 2 उपमुख्यमंत्र्यांना भाषणाला वेळ दिली गेली नाही। कार्यक्रमाची वेळ कमी केली याची माहिती दोघांनाही दिली होती। भाषण करता येणार नाही असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती होतं, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। चैत्यभूमीवरील भाषणासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली नाही अशी माहिती देखील आता सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, चैत्यभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषण करता आलं नव्हतं, या संदर्भात अधिक अपडेट्स काय मिळत आहेत? सागर, आपण जर पाहिलं तर काल चैत्यभूमीवरती जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषण टाळण्यात आलं अशी माहिती जी आहे किंवा अशी बातम्या प्रसारित झालेल्या होत्या आणि त्यावरती आता स्पष्टीकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम जो आहे तो ठराविक वेळेपुरता होता आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचं भाषण होणं अनिवार्य होतं आणि त्यामुळेच वेळेअभावी या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हे भाषण जे आहे ते न करता येणार नाही असं सांगण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा दोघांनी हे मान्य केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामुळेच त्या दोघांना कालच्या कार्यक्रमामध्ये भाषण जे आहे ते दिलं गेलं नाही। परंतु बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या की त्यांना भाषण करण्यासाठी टाळलं गेलं किंवा भाषण त्यांना वेळ दिला गेला नाही अशा बातम्या समोर आल्या आहेत, परंतु त्यावरती स्पष्टीकरण जे आहे ते समोर आलेलं पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा त्यावरती काही चर्चा झाली अशीही माहिती समोर आली होती। परंतु आत्ता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या मुद्द्यावरती कुठलीही चर्चा जी आहे ती कॅबिनेट बैठकीमध्ये झाल्या नसल्याची माहिती जी आहे ती समोर आली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विनायक, या संदर्भात अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।